आणि काका काय म्हणतायत, पुतना किती लकी आहे काका ते मी तुम्हाला विचारणार आहे. पर प अच्छा, पण खेळमेळ्याचं वातावरण आहे, दिवसाची गेम आहे, काय डिसिजन आहे आणि का? आम्ही पूर्णपणे बॅकफुटला ढकलल्यानंतर संघाला यावेळेस अतिशला मात्र थोडासा लेट, परंतु यावेळेस दशरथ खुपसेच्या बॅटमधनं निघालेला तडाखा खूपसा लेट आहे फटका, परंतु संघासाठी 6 धावा निश्चितपणे प्राप्त करतोय. या षटकाराने धावफलक 31 या अंकावरती स्वतः कर्णधार आहे दशरथ खुपसे दोस्ती 11 संघाचा. आणि जबाबदारी यावेळेस ओहो यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता, फटकासा थोडासा लेट झाला. ओहो मिस फील्ड. यावेळेस अगदी हलक्या हातानं चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न होता विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, आणि ही चुकी त्याच्या माध्यमातून घडली आहे. प्रयत्न करताना त्यावेळेस देखील अशा चुका घडत असतात. यावेळेस अगदी मिडल ऑफ द बॅट काय तडाखा पाहायला मिळतोय. दशरथ खुपसेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. या फटक्यासाठी कमालीचा फटका, ताकद, नजाकत आणि टायमिंग प्रॉपर झालं होतं. या 6 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 41. यावेळेस थोडासा लेट कट पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, मिळतील या फटक्यावरती 4 धावा. दशरथ खुपसे चला नीरज स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आणि DS स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय होतोय, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत असेल. यावेळेस देखील दशरथच्या बॅटमधनं चांगला तडाखा, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. गणेश डिंगोरे चेंडूकडे बघत राहिला, कारण चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार झेल स्वरूपात क्लीनबोर्ड झालं तरी वाद नसणार आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र शोधावं लागेल, कारण पत्र्यावरनं चेंडू निघून गेलाय. खूप लॉंग ड्राईव्ह साठी धावफलकावरती या चौकारानं धावा. काय फटका सजवला गेला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. आलेल्या सर्व खेळाडूंचं या धर्मवीर चषकामध्ये सहर्षमय स्वागत असेल. आमच्या गुणी प्रेक्षकांचं स्वागत असेल.